हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला ब्लाउजला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे। बऱ्याचशा कमेंट्स असतात, या आधी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तरी सुद्धा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येत असतात की ब्लाउजला फिटिंग कशी टाकावी वगैरे। तर बघा, ब्लाउजची फिटिंग ही नुसती फिटिंगवर डिपेंड नसते, तर ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर त्यावर सुद्धा डिपेंड असतं। आणि बऱ्याचदा काय होतं, जर बाही डिझाईनची असेल तर ती कशी जोडावी हे सुचत नाही, समजतही नाही, खूप कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे फिटिंगची लाईन सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात। सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला बाही जोडण्यापासून कशा पद्धतीने म्हणजे जोडली गेली पाहिजे, कुठल्या गोष्टी चेक करत करत जोडावं हे अतिशय डिटेल सांगणार आहे। आणि हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची बाही सुद्धा डिझाईनची आहे, पफ बाही आहे, तर एक्स्ट्राचा भरपूर पफ आलेला आहे। तर अशा वेळेस बाही कशी जोडावी हे सुद्धा अतिशय सविस्तर सांगणार आहे। म्हणजे आज आपण बाही जोडण्यापासून फिटिंग वगैरे सगळं अतिशय व्यवस्थित बघणार आहोत। तर मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही बाही जोडली, फिटिंग टाकली तर नक्कीच तुमची फिटिंगची लाईन एकदम सरळ येईल, मुंड्यातले जॉईंट कुठेही खालीवर सुद्धा होणार नाही, पुढचा भाग मागचा भाग कमी जास्त सुद्धा होणार नाही। तर ह्या सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं सोल्युशन आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट असा फिटिंग सहित ब्लाउज नक्कीच स्टिच करता येईल। म्हणजे फिटिंग महत्वाची असते तर ती तुम्हाला करता येईल। त्याचबरोबर बऱ्याचदा मुंड्यामध्ये चुन्या वगैरे येतात, काय येतात म्हणजे मुंड्यात येतात की बाहीत येतात याचंही खूप कन्फ्युजन असतं। सो आज खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, आज पण ब्लाउज फिटिंग म्हणजे ब्लाउजला फिटिंग टाकणार आहोत। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी फिटिंग टाकता येईल, डिझाईनची बाही सुद्धा परफेक्ट जोडता येईल आणि फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येईल। इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतके महत्वाच्या टिप्स सांगणार आहे, या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउजचा पुढचा भाग ऑलरेडी आपला स्टिच झालेला आहे। त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी टाकलेला आहे। जर तुम्हाला कोणाला असा परफेक्ट फिनिशिंग सेट ब्लाउज कसा स्टिच करायचा हे बघायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। ठीक आहे, आता यानंतर तुम्ही बघू शकतात की याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा इथे ऑलरेडी स्टिच झालेला आहे। एवढंच नाही की याचा सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर तुम्हाला जर अशी कोणाला डिझाईन बनवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण शोल्डर जोडून घेऊयात। तर बघा, बॅक पार्ट ठेवलेला आहे सरळ, तर जी काही ब्लाउजची उंची असेल तर त्याची मार्किंग करून घ्यायची। तर ह्या ब्लाउजची उंची आहे 13, तर बघा मी इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे। बघा, इकडे सुद्धा 13 इंचाला मार्किंग करून घेते। आता यानंतर काय करायचं की जो काही पुढचा पार्ट आहे तर तो यावर आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी इकडचं शोल्डर जोडून घेऊयात। तर स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही आणि लास्टला पण लॉक करायचं आहे। त्याचबरोबर संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे शोल्डर परफेक्ट असं जोडून घेतलेलं आहे। किंचितचं एक्स्ट्राचं आहे तर ते आपण नंतर कट करून घेऊयात। तर बघा, मग दुसरं शोल्डर पण सेम त्याच पद्धतीने जोडायचं आहे, म्हणजे दुसऱ्या साईडचं जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडायचं आहे। साधारणतः अर्धा इंच मार्जिन हे असतंच, कारण की ब्लाउजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच ऍड केलेलं असतं, तर अर्धा इंच शोल्डर आणि अर्धा इंच कमरेच्या साईडमध्ये जात असतं। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे आपण शोल्डर इथे जोडून घेतलेले आहे, ते सुद्धा एकदम परफेक्ट। तर बघा, इथे एक लाईन एक्स्ट्रा होतं तर ते मी या पद्धतीने कट केलं। तर तुम्ही सुद्धा सेम असंच करायचं आहे। जर किंचितचं शोल्डर तुमचं इकडे एक्स्ट्रा असेल तर ते कट करून व्यवस्थित शेपमध्ये करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल, हा आपला महत्वाचा पॉईंट होता, तो म्हणजे शोल्डर जोडणे। यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे बाही जोडणे। पण बाही जोडण्याच्या आधी महत्वाचं काय असतं तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, सगळ्यात आधी ब्लाउज ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा, हुक पट्टी बरोबर सेंटरला मॅच करायचं आणि पुढचा पार्ट जिथे येतोय ना तर तिथे मार्किंग केली कमरेच्या साईडला आणि मुंड्यातला पार्ट बरोबर आपल्याला काठोकाठ तिथे जोडायचा असतो। तर अशा पद्धतीने तिरकी लाईन बघा इथे आपण ड्रॉ करून घेऊयात आणि ते बरोबर आहे की नाही पुढचं आणि मागचं तर ते चेक करायचं। तर बघा, इथे मुंड्याच्या साईडला एक लाईन किंचितचं एक्स्ट्रा आहे, तर तिथे आपण या पद्धतीने कट करू, म्हणजे एक लाईन पण नाही, खूपच कमी आहे।
ठीक आहे, तर ते कट करून घ्यायचं. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि मग किती एक्स्ट्रा आहे तिथे मार्किंग करायची आणि ह्या पद्धतीने पुन्हा तिरकी मार्किंग एक आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे बॅक पार्टचं, तर ते तुम्ही आता पण डायरेक्ट कट करू शकतात किंवा नंतर सुद्धा करू शकतात. तर आपण नंतरच करू, आता लगेच कट करायची काही गरज नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत नक्की लक्षात आलं असेल. म्हणजे बाही जोडण्याच्या आधी हे चेक करायचं, यामुळे काय होतं की मुंड्यातले जॉईंट आपले खालीवर होत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा 2 बाही वेगवेगळ्या दोन्ही साईडला ठेवलेल्या आहे आणि सेंटरची मार्किंग आपल्याला करायची आहे ते आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला दोन्ही पण. म्हणजे आपल्याला जोडताना शोल्डर आणि मध्य याचा बरोबर मॅच करता यावं यासाठी. तर बघा हा ब्लाऊज ह्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट सरळ ठेवायचा आहे, त्यावर आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे. उलटी ठेवताना महत्वाचं म्हणजे खोलगट भाग पुढे येईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर बघा बाही बरोबर इथे सेंटरला मॅच करायची आहे आणि ते आपल्याला पुरते की नाही तर ते चेक करायचं. तर इकडच्या साईडने पुरते, इकडच्या साईडचं बघूया तर इकडच्या साईडने सुद्धा एकदम परफेक्ट पुरते. म्हणजेच ही बाही आपण एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे. तर ह्या बाहीचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे. जर कोणाला अशी बाही स्टिच करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा व्हिडिओ बघू शकतात. एवढ्यातच त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे खूप ट्रेंडिंग अशी ही बाही आहे. ही बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये. बरोबर अर्धा इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडून आपण इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. म्हणजे 3 लाईन जरी मार्जिन धरलं तरी तेवढं सफिशियंट आहे. आणि या पद्धतीने मोजून घेतलं होतं, त्यामुळे सेंटर बरोबर आपला मॅच झालेला आहे. म्हणजे बाहीचा मध्य जो आहे ना, मध्यभाग तो बरोबर आपला शोल्डरच्या लाईन मध्ये आला पाहिजे, तरच बाही आपल्याला फिटिंगला पण व्यवस्थित बसते. आणि अशी डिझाईनची बाही जर असेल तर मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आता बघा बाही एकदम परफेक्ट काटोकाट जोडली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता पफ वगैरे एकदम सगळं व्यवस्थित आलेलं आहे. आता या बाहीला आपण डबल टिप देऊन घेऊयात. तर खरं तर पुढचा भाग शिवतानाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी मी डबल टिप द्यायला सांगितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप द्यायची आहे, कारण की ते ब्लाऊजच्या फिनिशिंग आणि फिटिंगसाठी खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा या पद्धतीने आपण इकडची बाही एकदम परफेक्ट काटोकाट अशी जोडून घेतलेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाही सुद्धा इथे जोडून घेऊयात. तर ती बाही सुद्धा इथे उलटी ठेवायची, सेंटर बरोबर मॅच करायचा आणि एकदा मोजून बघायचं आहे की बरोबर बसत आहे की नाही. ठीक आहे, तर हे सुद्धा व्यवस्थित बसते. तर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आता आपण ही बाही इथे जोडून घेऊयात. पुन्हा सांगते, बाही जोडताना ना बाही खेचायची ना खालचा पार्ट खेचायचा, कारण की दोन्ही पण गोलाकार शेप मध्ये आहे आणि गोलाकार शेप मध्ये असला की कपडा हा स्ट्रेचेबल असतो. त्यामुळे अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे आपल्याला ही बाही आणि म्हणजे जोडून घ्यायची आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. आणि शक्यतो मी ज्या पद्धतीने चेकअप करत करत इथपर्यंत आलेली आहे, सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मग एकदम प्रॉपर अशी बाही इथे आपण जोडलेली आहे, एकदम काटोकाट आलेली आहे. एक लाईन सुद्धा कमी किंवा जास्त झालेलं नाहीये. म्हणूनच मी सांगते, जर तुम्हाला अशी छान पफ बाही स्टिच करायची असेल तर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण बाहीची घडी, बाही लांबी किंवा वरच्या पफसाठीचं एक्स्ट्राचं कटिंग स्टिचिंग मार्किंग कशी केलेली आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार एकदम परफेक्ट अशी कटिंग नक्कीच करता येईल. ठीक आहे, इथे सुद्धा डबल टिप देऊन घेतले आणि फायनली दोन्ही स्लीव्ज आपल्या एकदम प्रॉपर फिनिशिंगचे लागले गेलेले आहे. आता ही पफ बाही आहे त्यामुळे ती एक्स्ट्रा वरती दिसते. ठीक आहे, आता साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता जेवढं शक्य आहे तेवढं कडेने आपल्याला एक ब्लाऊज सरळ असताना टिप टाकायची आहे. तर फिनिशिंगसाठी ही टिप खूप महत्वाची आहे, कारण की बऱ्याचदा आपण डायरेक्ट ब्लाऊज उलटा करून सुद्धा ब्लाऊजला फिटिंग टाकू शकतो, पण ह्या पद्धतीने सगळ्यात आधी जोडल्याने ब्लाऊजला खूप सुंदर फिनिशिंग येते. हे बघा, जे एक्स्ट्राचं होतं तर ते एक्स्ट्राचं राहिलेलं आहे. म्हणजे टिप मारताना आपण ह्या पद्धतीने मारली. आता टिप मारून झाल्यानंतर आपण ते कटिंग करणार आहोत. ठीक आहे, तर बघा मग किती परफेक्ट ऑलरेडी सरळ सगळा पार्ट आपला इथे जॉईन झालेला आहे. म्हणजे हा जो काही साईड पार्ट आहे ना तो, त्यामुळे काय होईल की आपली फिटिंगची लाईन ऑब्विसली सरळ तर येईलच, त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम एकावर एक आलेले आहेत, तर ते सुद्धा वरखाली नक्कीच होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण इथे जोडून घेऊयात. तर मी उलट्या साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे. बघा खालच्या साईडने इथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर आपण इथे मार्किंग केलेली आहे, बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला इथे तिरकी ही टिप टाकून घ्यायची आहे. हे बघा इथपर्यंत आले बरोबर मुंड्यापर्यंत. तिथून लगेच कंटिन्यू आपल्याला बाहीला सुद्धा टिप टाकायची आहे. सेम तसंच आधीचं जसं एकदम जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टिप मारली ना, सेम तसंच. ठीक आहे, आणि ही साईड टिप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं.
आणि इथे लक्षात येईल का हा पार्ट सुद्धा एकदम प्रॉपर असा सरळ आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे. तर या संपूर्ण ब्लाऊजचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे परफेक्ट मुंड्याची शेप वगैरे कसा द्यायचा, मुंडा आणि बाही आपली मॅच झालेली आहे त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचे तर त्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता आपण हा ब्लाऊज उलटा करून घेऊयात, कारण आता आपल्याला इथे टाकायची आहे परफेक्ट प्रॉपर अशी फिटिंग आणि साईडनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे कसं आहे ना, बरोबर त्या घडीवर घडी तरच आपली फिटिंग व्यवस्थित येईल. जर का पुढचा मागचा भाग वर खाली झाला तर फिटिंग चुकण्याचे चान्सेस आहे. सो तसं होणे त्यासाठी अतिशय व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे ह्या पद्धतीने पकडायचं आहे आणि बघा काटोकाट व्यवस्थित बाहेर काढून घेत आहे, कारण की ते फिटिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघा हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवली, 1 इंचाची लूप पट्टी सोडून सेंटरला ठेवली आणि इथे आपण एक पिन लावून घेऊयात, जेणेकरून फिटिंग टाकणं तर सोपंच जाईल आणि फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट येईल. यासाठी ते हलायला नको ना ब्लाऊज म्हणून. ठीक आहे. तर बघा मग 2 पिना लावून घेतलेल्या आहे आणि आता आपण ब्लाऊजला फिटिंग टाकायला सुरुवात करूया. तर ब्लाऊजची बाही व्यवस्थित हे करा, कारण की ती वेगळी आहे थोडीशी त्यामुळे. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे. तर तुमची जेवढी काही चेस्ट साईज असेल म्हणजे छातीचं माप त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर हा ब्लाऊज आहे 32 साईजचा. बघा हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आणि इथे 8 इंचाला मी मार्किंग करून घेते. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला फक्त काय करायची, लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग 8 इंचाला मार्किंग करायची आहे. हा पॉईंट लक्षात राहू द्या. त्यानंतर कमरेचा चौथा भागाचा पण तसंच करायचं आहे. तिथे कमरेचा चौथा भाग होतो 5.7 म्हणजे 7ला 2 लाईन कमी. हुक पट्टीपासून टेप ठेवला, दुसऱ्या साईडला लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आणि मग 5.7ला मार्किंग करायची. आता तुमची जर म्हणजे कमरेचा चौथा भाग जेवढा येईल 6.5 येईल, 6 येईल, 7 येईल, 7.5, 8 जेवढं येईल तेवढं. ठीक आहे. त्यानंतर आता दंडघेरची मार्किंग करायची. तर दंडघेर इथे आहे पूर्ण 10, मग 5ला मार्किंग करूयात. मग त्याचं निम्माची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा 5 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे. हे 3 पॉईंट खूप महत्वाचे आहे फिटिंगसाठी. ओके. आता हे 3 पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर फिटिंगचा मुंडा सुद्धा एकदा आपल्याला चेक करायचा आहे. तर बघा त्याची मार्किंग तर तो होता आपला 7.5 इंच इथे. ठीक आहे. आता आपल्याला बघा हे 2 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे दंडघेरचा पॉईंट या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर इथून इथे कमरेच्या पार्ट पर्यंत. ठीक आहे. म्हणजे चेस्ट साईजचा जे काही चौथा भाग होता तो पॉईंट ते हे पॉईंट. तर हे 3 पॉईंट जोडून घेतले आणि तुम्ही बघू शकता फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे, कुठेही तिरकी गेलेली नाहीये. तर बाहीच्या साईडला किंचित खाली जास्त एक्स्ट्रा आहे, खाली आणि वरती. तर ते आपण कट करून पण त्याला डायरेक्ट इंटरलॉक करू शकतो किंवा असंही ठेवू शकतो, पण आपली लाईन एकदम स्ट्रेट दिसते. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा हे 3 पॉईंट जॉईन करून आपल्याला एकदम परफेक्ट अशी फिटिंगची लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि बघा इथे सुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट अशी फिटिंगची लाईन आपली आलेली आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप टाकायची आहे. तर बघा स्टार्टिंगला बरोबर डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. त्यानंतर मुंड्यातले जॉईंट एकदम एकावर एक आलेले आहे. फक्त जो काही जॉईंटचा पार्ट आहे तर तो एक तर खाली किंवा एक तर वरती फोल्ड करा, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने बरोबर आपण इथे टिप मारलेली आहे आणि इथे शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने जी मार्किंग होती बरोबर त्यावरच आपण फिटिंगची टिप टाकलेली आहे. ती सुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे फिटिंगची लाईन आहे त्यावरच बरोबर एकदम टिप टाकून घेऊयात. ठीक आहे. तर बघा एकसारखं पकडलेलं आहे बरोबर. आणि जी काही कमरपट्टी आहे ना तर ती ब्लाऊज पूर्ण झाल्यावर आपण हात शिलाई करणार आहोत, लक्षात राहू द्या. आणि इथे सुद्धा बघा बरोबर डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की पुढचा मागचा भाग सुद्धा कुठेही आपला वर खाली झालेला नाही. याचाच अर्थ ह्या संपूर्ण ब्लाऊजची कटिंग ते स्टिचिंग पर्यंत आपण एकदम परफेक्ट स्टिच केलेला आहे. तर परफेक्ट प्लेलिस्टचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओ म्हणजे एकाच ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, पुढचा भाग, मागचा भाग, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन, फिटिंग हे सगळंच नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा मुंड्यातले जॉईंट बरोबर एकावर एक इथे आलेले आहे. मी मार्किंगच करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओत समजणं सोपं जावं यासाठी. आणि फिटिंगची लाईन सुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग. तर ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. आणि हे बघा हा मी म्हटल्याप्रमाणे पफ बाही आहे. ऍक्च्युअली सध्या इथे एक पिन लावून घेऊयात, हुक लूप आपण नंतर करूयात.
कारण की तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग, लुक, फिटिंग वगैरे लक्षात यावं यासाठी इथे पिन लावणं खूप गरजेचं आहे. तर बघा मग फायनली खूप प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की डिझाईनची बाही कशी लावायची, शोल्डर कसं जॉईन करायचं, त्याचबरोबर फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी बाही कशी जोडावी, तर हे सगळं अतिशय सविस्तर आपण आज बघितलेलं आहे. तर बघा फायनली प्रॉपर असा फिनिशिंग सहित छान असा डिझायनर ब्लाऊज आपण इथे स्टिच केलेला आहे. तर मी पुन्हा सांगते, या संपूर्ण ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी याआधी टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात. जस्ट आताच टाकलेला आहे. त्याचबरोबर मी प्लेलिस्ट सुद्धा केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी ब्लाऊजचे संपूर्ण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ इझिली मिळून जातील. ठीक आहे. तर बाही कशी कटिंग स्टिचिंग करायची, कारण तुम्ही बघितलंच असेल बाही एकदम काटोकाट बसलेली आहे. बॅकनेक डिझाईन सुद्धा खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आहे. हा बो वगैरे एकदम सुंदर असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. सो तुम्ही तो बॅकनेक डिझाईनचा, बाही डिझाईनचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने नक्की स्टिच करता येईल. त्याचबरोबर याचा जो काही पुढचा भाग आहे त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पफ आलेला आहे. फिनिशिंग, फिटिंग सगळं एकदम प्रॉपर असं दिसतंय. सो तो स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिनिशिंग सहित, प्रॉपर पफ सहित कसा स्टिच करावा तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो असं छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करण्याचा प्रयत्न करा. तर हे बघा, मग आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स सहित सांगितलेलं आहे. कारण की नेहमी फिनिशिंग सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. तुमची डिझाईन असो, ब्लाऊज कटिंग स्टिचिंग असो, कुठल्याही पॅटर्नचा ब्लाऊज असो, त्यासाठी फिनिशिंग खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर फिनिशिंगच्या सुद्धा खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. सो मी ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं, त्या पद्धतीने करून बघा, तुमचं पण नक्कीच परफेक्ट येईल. पण जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.